तर आज गुढीपाडवा आहे, तर त्याचीच तयारी चालू होती. तर गुढी वगैरे उभारली आणि देवपूजा पण केली होती. तर आज अमावास्या होती, त्यामुळे आहे ना, अमावास्या असल्यामुळे आहे ना, बागेमध्ये आहे ना, फवारा करावाच लागतो. कारण की फळे सेटिंग झाल्यानंतर ना, करायलाच लागतो प्रत्येक अमावास्याला. तर त्याचीच तयारी. मी सकाळी डाळ वगैरे शिजवून घेतली होती आणि पुरण पण वाटून घेतलं होतं. आता मी आमटीची तयारी करणार आहे आणि गुळवणी पण आहे ना, मी चुलीवर ठेवले आहे. तर मी आहे ना, आमटीचा मसाला वगैरे चेचून घेणार आहे आणि परत ना, मी आमटीला फोडणी देणार आहे. तर एक साथ दोन्ही कामं होतं म्हणून इकडे गुळवणी करायला ठेवली होती. आता इकडे मी आमटीला फोडणी देत आहे. तर आता परत ना मला पोळ्या पण करायच्या होत्या. लवकर स्वयंपाक उरकायचा होता. कारण की ना वातावरण खूप खराब आहे. त्यामुळे रानातले पण भरपूर काम आहेत. पण तसंच झालं आहे. तर पोळ्या वगैरे झाल्या. आम्ही जेवलो आणि थोडा दुपारी आराम केला. ऊनच होतं तितकं. तर अचानक 3च्या नंतरच पाऊस आला. त्यामुळे काही रानात जाताच आलं नाही. तर काल पण असं वातावरण झालं होतं. पण आज अचानक खरोखर पाऊस आला. तर बऱ्यापैकी सगळ्यांच्याच वैरणी रानामध्ये तर असा पाऊस आहे ना अचानक येऊन सगळी घाण करून जातो. तर मका तर आमचे झोपलेलेच आहे. तर ते आता काढताना खूपच अवघड असतं. तर ज्वारीची वैरण आम्ही पावसाच्या भयाने कशी तर वर आणून लावले आहे. पण मकाची वैरण भरपूरच पडली आहे.